स्वप्नील इथे कसं आलं परत येऊन रिव्ह्यू सांगा तुमचा, यायचंय का नाही. गुड मॉर्निंग अँड इट्स अ संडे मॉर्निंग. मला घरी बसायला काही त्या दिवशी आवडत नव्हतं. सगळ्यांना कॉल केले, पटापट जाऊ. पहाटे पहाटे आम्ही निघालो. बाहेर धुकं पडलं होतं. इकडे ईश्वरी, तिला काहीच माहिती नाही आहे कुठे जायचं आहे. अमोल दादा जस्ट एका कॉलवरती निघाला आहे, त्याला पण आयडिया नाही आहे कुठे जायचं आहे. आणि हो, आम्ही खोटं बोललो आहे. आम्ही दुपारी 1 वाजता निघालो आहे आणि जे बाहेर दिसते ते धुकं नाही आहे. बसवरती चढलेली धूळ आहे. इतकी घाण होती ती बस, इतकी घाण होती. तरी पण आम्ही त्याच्यात एन्जॉय करतो आहे. आणि आता आम्हाला खूप थंडी वाजते कारण आम्ही पहाटे 9 वाजता निघालो होतो. आणि आता नेक्स्ट स्टॉप आमचं आहे. ते पण किती लांब आहे आम्हाला नाही माहिती. आम्ही फक्त चालतो आणि हिला तर माहिती पण नव्हतं कुठं जायचं. तिला कॉल केला, तुम्ही ना फक्त विचार करा, हा करतोय काय. काहीही काहीही म्हणजे काहीही. आणि हसतोय काय इतका. बसलाय आणि बसमध्ये बसून आम्ही ट्रेनचा फील घेतोय मस्तपैकी. ट्रेन हलतीये वगैरे. काय कुठे काहीही चाललं होतं तिथं. लिटरली बस वाटतच नव्हती ती. आणि आता सगळ्यात शेवट आम्ही उतरायचा प्लॅन केला. बाई उतरू दे सगळ्यांना, निवांत आपण उतरू. लाईनीत लागलो आहे यार आम्ही लिटरली. इतके मस्त दिसतोय, व्हिडिओ वगैरे काढतोय. सगळे आम्हाला पागल समजतातच. का काढतोय आम्हाला पण नाही माहिती आहे. इशू, इथून कुठे जायचंय? का आली व तू? इशू, तिकडे बाहेर बघ ना, भारी प्राणी आहेत तिथं. बघ ना, उठून तर बघ किती छान आहे ते. ते बघ तिकडे ब्लॅक कलर. हे बघ हे बघ हे बघ. कुठे गेले ते? तुझ्यासारखा दिसणारा माणूस सापडला होता. नाही ते आजोबांनी कुठे गेले? हा ते बघ ते बघ ते बघ, छोटस खाली. कुठे जायचंय? आता यांनी माझ्याकडे लीड दिलेली आहे. पुढे चाललो आपण? नाही माहिती. स्टील डोंट नो. पुढे चाललोय आम्ही. तुला घ्यायचा का? किती नाही? 100चे 7 येते. आता कुठून धरू, कसं धरू? आता झालं काय, आम्ही कचरे घेतले. अशा प्रकारे आम्हाला नाही, त्याने आम्हाला 10,000 रुपयाला एक दिला. आणि किती हा पण त्यांनी काय केलं म्हणजे किती केलं त्याला? मग 20च करायचे होते. हा मग मी पहिले 10 केले, म्हणलं जाऊन दे, पण त्याचं लक्ष घ्या. ते वाजलं ना. म्हणजे हिने अजून गंडवलं होतं. देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है. इकडे का चाललोय आपण? त्यांनी ते ब्लूटूथ वाजलं, मग म्हटलं जाऊन दे, परत कळेल म्हणून मी परत केले. आणि मी म्हणते हे इकडं का चाललं, ह्यांच्याबरोबर मी पण चालले. आणि झालं काय, आम्हाला त्यांनी 10,000 सांगितले, 10,000च दिले. पण आपण कॅमेरा जर आम्ही सांगतो गोष्ट काय झाली, चालू आहे तरी पण बघ. चालू असेल. आणि छान, 1 मिनिट चालू आहे का? हा चालू आहे. त्या दुसऱ्या काकू आल्या, त्यांनी विचारलं कितीला, त्यांना सांगितलं 50ला. 100ला असा बरोबर 50ला. आणि समोर गंडवलं त्यांना, त्यांनी घेतलं. आम्ही ना मध्ये तिकीटच काढत नाही. अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? 10 रुपये गेले होते, 2 गजरे घेऊन 10 रुपये गेले. इतकी शाळी ब्लूटूथ वाजलं म्हणलं काका चुकून 10 साईड.
मी पहिले दिसतेच नाही ब्लूटूथ म्हणलं जाऊन दे. आम्ही PMPL मध्ये काय करतो माहिती का, जुने तिकीट असतात ना आमचे, तेच खिशातून काढायचे, तेच दाखवायचे असं वरतून. विचार कर पण दादा. येशू तुला माहिती आहे इथून कुठे जायचंय? मग तुम्हाला का घेऊन चालली? तू हात पकडून घेऊन चालली माझा. हाथ छोड़ दे यार और रहना नहीं मुझे यहाँ. हाँ हाथ नहीं छोड़ना. हाथ छोड़ समर. बाबा ने कहा था हाथ नहीं छोड़ना, साथ नहीं छोड़ना. आता चला. आता पुढे कोणाला तरी भेटलं. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले. बायकोला उचलून जेजुरी गड चढला जातो. ऐसा सोचो कि हम सो रहे थे और जब पलंग से गिरे तो सपना टूट गया. कितने रंगीन सपने थे. बुजुर्गों ने सही कहा है कि भाई हमारे नसीब में जो लिखा होता है हमें वही मिलता है. त्याने ऐकलं ना. बिचाऱ्याला मी सांगितलं होतं तिथं खूप काही बघायला असेल, पण त्याने एक्सपेक्ट केलं नव्हतं की तर सगळे लग्न झालेले असतील. इशू थकली, फक्त 5 पायऱ्या चढल्या. पाणी बॉटल 20 रुपये. या थंडगार पाणी बॉटल 20 रुपये. या थंडगार पाणी बॉटल 20 रुपये. या थंडगार पाणी बॉटल 20 रुपये. बेडूक पण हाय. आता आम्ही निम्म्यातच बसलोय कारण खूप म्हणजे खूप बिचारा अमोलचा तर चेहराच पडलाय. कारण त्याला मी सकाळी 9ला उठवलं होतं की तिचं खूप साऱ्या इस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. आणि त्याला माहिती नव्हतं की त्या सगळ्या लग्न झालेल्या मुली येतील. तो मुली पाहण्यासाठी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करून आलाय. थंड पाण्याने. यार ये कितनी औसम है यार. 5 मिनिटात ते पण याच्यामध्ये बेडकाचे अंडे टाकलेले आहेत. तुम्हाला दिसत आहेत पहा. एनर्जी आहे त्याने. टेम्परेचर कमी व्हायचं. आणि दादा आहेत तिथे खाली, ते आमच्या खूप वेळ झालं महागं लागले. फोटो काढा मॅम, तुम्ही आता फ्रेश दिसताय. त्याला काही सांगू इथे घामा आणि आता फ्रेश दिसतंय. त्याला म्हटलं मी मेकअप करून परत येतो. आणि आम्ही एकदम शिस्तप्रिय मुलींसारखं आलोय. इंडियन कुर्तीज घालून, ओढणी वगैरे घेऊन आणि गजरा लावलाय, झुमका वगैरे, जे की आम्हालाच पचत नाहीये. जे आम्ही फर्स्ट टाइम करतोय, कोणी पाहिलं नाही म्हणून आम्हाला. आणि आम्ही स्पेशली आलो. आणि ते नवऱ्या नवरी खूप जास्त येतात, ते आम्हाला बघतात येत कारण आम्ही मध्येच व्हिडिओ काढतो. आणि खाली बैल दिसला होता. बैलच होता. हो, ते बघ नवरा.
ऐसे इधर देखा नहीं की उधर जोडा दिख रहा, इधर जोडा दिख रहा, इधर देखा. आणि आता सर्च मध्ये पण विचारलं कोणी भेटत नाही. ऐक नवरी सोबतच्या कलवऱ्या आल्या असतील त्यांना बघू आता. ऑप्शन एवढाच राहिला. नवरी सोबत ज्या कलवऱ्या आल्यात ना त्या आमच्या भावासाठी आम्ही शोधतो. ते बघ ती नको, तिची हाईट जास्त आहे. अमोल ते बघ ती चालेल नवरीची बहीण आहे. नवरीची बहीण ते बघ नको म्हणतो तो, नको म्हणतोय. आणि आपण शोधूयात भेटेलच कोणी ते लोक. अजून 10 मिनिटं तरी बसणार आहे आम्ही, कारण खूप दमलोय आम्ही खूप. अजून तर आम्हाला ते भंडाऱ्याला लावून फोटो काढायचे आहे ना, ॲस्थेटिक. अरे परवाच कसं धुतली रे. कळत आम्हाला तर केस मोकळे सोडून फोटो काढायचे होते, पण इतकं गरम होतंय ना, असं पण नाही जमत आहे आम्हाला. मस्त एसी मध्ये बसून आलो. आणि आता टोटली आम्ही 210 का काहीतरी रुपये दिलेत फक्त जेजुरीला यायला AC. आणि आता इथं गरम होत आहे आणि ऊन पण येतंय, पाऊस पण पडतोय. चलो जायचं बरं. लेट्स गो. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आम्हाला आता कुठे गेला. व्हिडिओ बंद कर. अमोल माँ मैं आ रहा हूँ माँ, मैं आ रहा हूँ. मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल हुआ है माँ. मेरे दोस्त बहुत खराब है माँ. खाली बघ. अमोल तुला काय वाटतं इथे लोक किती कमवत असतील? तरी एक अंदाज. अंदाज तिथं जो बसलाय ना वाजवणारा त्याच्याकडे 15 Pro Max आहे. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे.